विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 6 मधील प्रकरण 6 त्रिकोणमितीचा आपण संकीर्ण संग्रह 6 सोडवणार आहोत। त्यामध्ये मी उदाहरण क्रमांक 4 वाचतो, त्याकडे लक्ष द्या। जर sec θ बरोबर 13/12 तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांची किमती काढा। या उदाहरणामध्ये आपल्याला sec θ बरोबर 13/12 दिलेला आहे आणि आपल्या इतर गुणोत्तरीय किमती, इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांची किमती काढायला सांगितलेल्या आहेत। मग या ठिकाणी आपण काटकोन त्रिकोण वापरणार आहोत। काटकोन त्रिकोणावरून आपण ह्या सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढणार आहोत। इथे त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे। कोण एबीसी आपण एबीसी 90 घेतलेला आहे। या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी मराठीत बोलणार आहे ते तुम्ही लिहायचं आहे। या ठिकाणी sec θ गुणोत्तर काय आहे तर कर्ण छेद लगतची भुजा। या θवरून जर पाहिलं तर sec θ त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे कर्ण छेद लगतची भुजा आणि sec θ दिलेला आहे तुम्हाला 13/12 म्हणून AC छेद BC बरोबर 13/12 म्हणून AC ची किंमत आहे 13K आणि BC ची किंमत आहे 12K। ज्यावेळेला तुम्ही काटकोन त्रिकोणावरून जेव्हा इतर गुणोत्तरे काढतात त्यावेळेला आपल्याला K घ्यायचा आहे आणि K हा स्थिरांक असतो। मग काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण ते काढणार आहोत। मग या ठिकाणी कर्णाचा वर्ग AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग म्हणून AC ची किंमत आहे 13K कंसाचा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC ची किंमत आहे 12K वर्ग म्हणून 13K कंसाचा वर्गाची वर्ग आलेला आहे 169K वर्ग बरोबर AB वर्ग अधिक 12K कंसाचा वर्ग आलेला आहे 144K वर्ग। या ठिकाणी आपण 144K वर्ग पक्षांतर करणार आहोत म्हणून AB वर्ग बरोबर 169K वर्ग वजा 144K वर्ग वजा 144K वर्ग। पुढे म्हणून AB स्क्वेअर बरोबर 25K चा वर्ग। या ठिकाणी 169K वर्ग वजा 144K वर्ग बरोबर 25K वर्ग। दोन्ही बाजू वर्गमूळ काढून म्हणून AB बरोबर 5K, AB ची किंमत आली आहे 5K, AB ची किंमत आली 5K। आता आपल्याला सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तर काढायची आहेत या काटकोन त्रिकोणावरून। मग sin θ चं गुणोत्तर आहे समोरील बाजू छेदात कर्ण म्हणजे AB छेद AC बरोबर 5K छेदात 13K बरोबर K गेले 5/13। cos θ चं गुणोत्तर आहे लगतची बाजू छेद कर्ण BC छेद AC 12K छेद 13K K गेले 12/13। tan गुणोत्तर आहे समोरील बाजू tan θ बरोबर समोरील बाजू छेदात लगतची बाजू AB छेद BC बरोबर 5K छेद 12K बरोबर 5/12। cosec θ चं गुणोत्तर आहे sin θ च्या विरुद्ध। मग cosec θ बरोबर कर्ण छेदात समोरील बाजू म्हणजे AC छेदात AB बरोबर 13K छेदात 5K बरोबर K गेले 13/5। cot θ चं गुणोत्तर आहे tan θ च्या विरुद्ध म्हणजेच लगतची भुजा छेदात समोरील बाजू म्हणून BC छेदात AC BC छेदात AB बरोबर 12K छेद 5K K गेले 12/5 म्हणून उत्तर आलेलं आहे sin θ बरोबर 5/13, cos θ बरोबर 12/13, tan θ बरोबर 5/12, cosec θ बरोबर 13/5 आणि cot θ बरोबर 12/5। सर्वांना समजलं? पुढचा प्रश्न क्रमांक 5 सिद्ध करा। त्यामधील दुसरं उदाहरण मी वाचतो, त्याकडे लक्ष द्या। कंसात sec θ अधिक tan θ कंस पूर्ण दुसऱ्या कंसात 1 वजा sin θ कंस पूर्ण बरोबर cos θ। या ठिकाणी उदाहरण लिहिलंय आपण। यामध्ये डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। मग या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही मराठीत लिहायचं आहे। सिद्ध करा। डावी बाजू बरोबर
सेक थिटा कंसात सेक थिटा अधिक टॅन थिटा कंस पूर्ण दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थिटा. आता सिद्ध करा जेव्हा उदाहरण असतात त्यामध्ये तुम्हाला त्रिकोणमितीय सूत्रे वापरायची आहेत. सेक थिटा बरोबर 1 छेद कॉस थिटा आणि टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. मग कंसात 1 छेद कॉस थिटा प्लस साइन थिटा आपण कॉस थिटा कंस पूर्ण दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थिटा कंस पूर्ण. इथे सूत्र लिहिले आपण सेक थिटा बरोबर कॉस थिटा वर आपण 1 छेद कॉस थिटा आणि टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा कंस पूर्ण बरोबर. या ठिकाणी छेद समान आहे कॉस थिटा म्हणून अंशांची बेरीज 1 अधिक साइन थिटा कंस पूर्ण छेदात कॉस थिटा गुणिले 1 कंसात 1 वजा साइन थिटा. या ठिकाणी दोन्ही कंस समान आहेत फक्त चिन्ह भिन्न आहेत. अशा वेळेला विस्तार सूत्र आपल्याला वापरायचं आहे. ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी याचं सूत्र आहे ए चा वर्ग अधिक बी ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. या विस्तार सूत्राचा वापर करून या ठिकाणी हे पुढे मांडणी करायची आहे. मग इथे कंसात 1 अधिक साइन थिटा दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थिटा आहे त्याचा येणार एकाचा वर्ग 1 ए चा वर्ग 1 वजा साइन स्क्वेअर थिटा छेदात कॉस थिटा. पुन्हा या ठिकाणी आपण वापरणार आहोत त्रिकोणमितीय सूत्र 1 वजा साइन स्क्वेअर थिटा बरोबर कॉस स्क्वेअर थिटा बरोबर कॉस स्क्वेअर थिटा छेदात कॉस थिटा. सूत्र आहे 1 वजा साइन स्क्वेअर थिटा बरोबर कॉस स्क्वेअर थिटा. इथे या ठिकाणी अंशातला छेदातला कॉस थिटा जातील म्हणजे यातला एक कॉस थिटा राहील. मग बरोबर कॉस थिटा डावी बाजू आलेली आहे म्हणून उजवी बाजू आलेली आहे म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपण सिद्ध केलेला आहे. म्हणून सिद्धता आहे कंसात सेक थिटा अधिक टॅन थिटा कंस पूर्ण दुसऱ्या कंसात वजा 1 वजा साइन थिटा कंस पूर्ण बरोबर कॉस थिटा हे सिद्ध झालेलं आहे. सिद्ध करामधीलच उदाहरण क्रमांक 5 मी वाचतो त्याकडे लक्ष द्या. टॅन 4 थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक 4 थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. या ठिकाणी दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू सिद्ध करायची आहे. या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही मराठीत लिहायचं आहे. पहिल्यांदा आपण घेऊया सिद्ध करूया. डावी बाजू घेऊ. डावी बाजू बरोबर टॅन 4 थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा. या टॅन 4 थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा मधून टॅन स्क्वेअर थिटा आपण कॉमन काढूया. मग टॅन स्क्वेअर थिटा कंसात टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 कंस पूर्ण. या ठिकाणी आपण त्रिकोणमितीय सूत्र वापरणार आहोत. टॅन स्क्वेअर थिटा गुणिले टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 चं सूत्र आहे टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 बरोबर सेक स्क्वेअर थिटा बरोबर टॅन स्क्वेअर थिटा गुणिले सेक स्क्वेअर थिटा. सूत्र आहे टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 बरोबर सेक स्क्वेअर थिटा. पुन्हा या ठिकाणी सूत्र वापरायचं आहे टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. मग या ठिकाणी बरोबर कंसात सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 कंस पूर्ण गुणिले सेक स्क्वेअर थिटा. सूत्र आहे टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. या ठिकाणी यांचा गुणाकार करायचा आहे. सेक स्क्वेअर थिटा गुणिले सेक स्क्वेअर थिटा बरोबर सेक 4 थिटा वजा सेक स्क्वेअर थिटा गुणिले वजा 1 म्हणजे वजा सेक स्क्वेअर थिटा. या ठिकाणी उजवी बाजू आलेली आहे म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू. या ठिकाणी सिद्ध केलेला आहे टॅन 4 थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर टॅन 4 थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा हे सिद्ध झालेलं आहे. सिद्ध करा मधीलच 6वं उदाहरण आहे. मी वाचतो त्याकडे लक्ष द्या. 1 छेदात 1 वजा साइन थिटा अधिक 1 छेदात 1 अधिक साइन थिटा बरोबर 2 सेक स्क्वेअर थिटा. या ठिकाणी आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू सिद्ध करायची आहे. सिद्ध करूया. पहिल्यांदा डावी बाजू बरोबर
1/1 वजा साइन थिटा अधिक 1/1 अधिक साइन थिटा. या ठिकाणी तिरकस गुणाकार करूया आपण. 1 अधिक साइन थिटाने एकाला गुणायचं आणि 1 वजा साइन थिटाने अधिक एकाला गुणायचं आहे. मग 1 अधिक साइन थिटा कंसात कंस पूर्ण अधिक दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थिटा कंस पूर्ण छेदात यांचा गुणाकार 1 वजा साइन थिटा कंस पूर्ण दुसऱ्या कंसात 1 अधिक साइन थिटा कंस पूर्ण. आता कंस काढूया. 1 अधिक साइन थिटा अधिक 1 वजा साइन थिटा अधिक साइन थिटा वजा साइन थिटा गेले म्हणजे 2 राहिले. छेदामध्ये या ठिकाणी विस्तार सूत्राचा वापर करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे कंसात a अधिक b कंस पूर्ण दुसऱ्या कंसात a वजा b कंस पूर्ण बरोबर सूत्र आहे त्याचं a चा वर्ग वजा b चा वर्ग. तसं या ठिकाणी सुद्धा एका कंसात 1 वजा साइन थिटा दुसऱ्या कंसात 1 अधिक साइन थिटा आहे म्हणून एकाचा वर्ग वजा साइन स्क्वेअर थिटा. मग इथे याचं सूत्र आहे विस्तार सूत्र आपण लिहिलं 1 वजा साइन स्क्वेअर थिटा. मग 2 छेदात बरोबर 2 छेदात 1 वजा साइन स्क्वेअर थिटा हे आलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला त्रिकोणमितीय सूत्र वापरायचं आहे. 2 छेदात 1 वजा साइन स्क्वेअर थिटा बरोबर सूत्र आहे कॉस स्क्वेअर थिटा. या ठिकाणी 1 वजा साइन स्क्वेअर थिटा बरोबर सूत्र आहे कॉस स्क्वेअर थिटा म्हणून 2 छेदात बरोबर 2 छेदात कॉस स्क्वेअर थिटा म्हणून बरोबर 2 गुणिले 1 छेद कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 2 गुणिले 1 छेद कॉस थिटा बरोबर सेक थिटा. इथे सुद्धा त्रिकोणमितीय सूत्र आपण वापरलेलं आहे 1 छेद कॉस थिटा बरोबर सेक थिटा बरोबर 2 गुणिले इथे कॉस स्क्वेअर आहे म्हणून इथे सेक स्क्वेअर थिटा येणार. या ठिकाणी आपल्याला उजवी बाजू मिळालेली आहे म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून आपलं उदाहरण सिद्ध झालेलं आहे. 1 वजा साइन थिटा अधिक 1 अधिक साइन थिटा बरोबर 2 सेक स्क्वेअर थिटा हे सिद्ध झालं. पुढचं उदाहरण क्रमांक 10. मी उदाहरण वाचतो त्याकडे लक्ष द्या. आकाशात उडत असलेल्या विमानाच्या चालकाने विमानतळावर विमान उतरण्यास सुरुवात करताना 20 अंश मापाचा अवनत कोन केला. तेव्हा विमानाचा सरासरी वेग ताशी 200 किलोमीटर होता. ते विमान 54 सेकंदात विमानतळावर उतरले. विमानतळावर उतरण्यास वळण्याच्या क्षणी जे विमान जमिनीपासून किती उंचावर होते. म्हणजेच आपल्याला या उदाहरणामध्ये विमानतळावर उतरण्याचा जो क्षण आहे आणि ते विमान जमिनीपासून किती उंचावर आहे ते आपल्याला कळायला सांगितलंय. म्हणजे थोडक्यात आपल्याला विमान आणि जमीन यामधील अंतर आपल्याला कळायला सांगितलं. विमान आणि जमीन यामधील उंची आपल्याला कळायला सांगितलेली आहे. तर पहिल्यांदा हे अंतर काढण्यासाठी ही उंची काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आकृती काढावी लागेल आणि आकृतीवरून समजून घ्यावं लागेल. तर पाहूया. ए हे आकाशातील विमानाचं ठिकाण आहे. विमान ज्या ठिकाणी आहे ते आकाशात विमान ज्या ठिकाणी आहे ते त्या ठिकाणी ए हे आपण सांगितलेलं आहे विमानाचं ठिकाण. आणि सी विमानतळावर उतरण्याचा क्षण हा आहे लँडिंग पॉइंट आहे. या ठिकाणी जो वैमानिक आहे विमान चालक आहे त्याने विमानतळावर उतरण्याचा क्षण या ठिकाणी पाहताना जो केलेला अवनत कोन आहे तो 20 अंश मापाचा आहे. कोन DAC हा अवनत कोन 20 अंश मापाचा आहे. या ठिकाणी विमान आणि विमानतळ उतरण्याचा क्षण यातील अंतर हे आपल्याला काढावं लागणार आहे. कारण विमान उतरताना त्याला 54 सेकंद लागलेली आहेत आणि 200 किलोमीटर ताशी 200 किलोमीटर या वेगाने ते उतरत आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हे अंतर A to C पर्यंतचं अंतर काढावं लागणार आहे आणि मग आपण
विमानतळ उतरण्याचं जो क्षण आहे ते विमान यामधील उंची जी आहे ती आपण काढणार आहोत. तर या ठिकाणी उदाहरणामध्ये मी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही मराठीत लिहायचं आहे. समजा ए हा आकाशातील विमानाचं ठिकाण आहे. सी हा जो पॉइंट आहे हा विमानतळावरील उतरण्याचा क्षण आहे. एडी ही क्षितिज समांतर रेषा आहे. त्याने केलेला अवनत कोन जो आहे, कोन DAC हा 20 अंश मापाचा आहे. कोन DAC आणि कोन ACB हे व्युत्क्रम कोन आहेत आणि व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात. म्हणून कोन ACB हा 20 अंशाचा आहे, कारण DAC 20 अंशाचा आहे म्हणून. आता या ठिकाणी त्याचा स्पीड म्हणजे त्याचं वेग दिलेला आहे. विमानाचा वेग विमानतळाच्या जागेवरती येताना जो येण्याचा क्षण आहे, विमानतळावरील क्षण जो आहे, ज्या क्षणी उतरायचा क्षण जो आहे त्या ठिकाणी त्याचा येण्याचा वेग जो आहे तो 200 किलोमीटर/आवर आहे. त्याला लागणारा जो वेळ आहे तो 54 सेकंद आहे, म्हणजे 56/360 आवर्स. सेकंदाचा आपण आवर्स मध्ये तासामध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणून अंतर AC बरोबर वेग गुणिले वेळ ह्या सूत्राचा वापर करून आपण अंतर AC काढणार आहोत. मग AC बरोबर 200 गुणिले 54/3600 म्हणून AC बरोबर हे 2 शून्य गेले, 2 ने 36 ला भागलं तर 18 आले, म्हणून AC बरोबर 54/18. इथपर्यंत तुम्हाला समजलं. पुढे म्हणून AC बरोबर 3 किलोमीटर, 54/18, 18×3 = 54, म्हणून AC बरोबर 3 किलोमीटर. या ठिकाणी काटकोन त्रिकोण ABC मध्ये sin 20 गुणोत्तर पुन्हा समोरील बाजू छेद कर्ण म्हणजे AB/AC, sin 20 बरोबर AB/AC. म्हणून sin 20 ची किंमत आहे, sin 20 ची किंमत दिलेली आहे 0.342, म्हणून 0.342 बरोबर AB/3. तिरकस गुणाकार AB बरोबर 3 गुणिले 0.342, म्हणून AB बरोबर यांचा गुणाकार केला 1.026 किलोमीटर किंवा 1026 मीटर. म्हणून उत्तर आहे विमानतळावर उतरण्याचा क्षण ते विमान जमिनीपासून 1.026 किलोमीटर अंतरावर होते. हे त्याचं उत्तर आहे. समजलं सर्वांना?